आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या मुद्द्यावर संपूर्ण सकल मराठा समाज एकवटला आहे। लाखोच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र येऊन मोर्चा काढलेला आहे। या मोर्चामध्ये काय नेमकं म्हणणं आहे, आम पब्लिकचं काय म्हणणं आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः MPSCचा अभ्यास करत असो पुण्यामध्ये, आणि स्वतः मी एक अभ्यासिका चालवतो ज्यामध्ये सर्व समाजाचे विद्यार्थी अभ्यास करत असतात MPSCच्या द्वारे। परंतु मराठा समाजाची एवढी बिकट अवस्था झालेली आहे नोकरीमध्ये, म्हणजे एवढा डिफरन्स आहे आदर समाजामध्ये आणि आमच्यामध्ये। म्हणजे आम्ही आमच्या आणि त्यांच्या मार्कामध्ये जवळपास 20 ते 25 मार्काचा फरक असतो। आता आम्ही पुण्यामध्ये सुद्धा अभ्यास करायचो आणि बरेच विद्यार्थी 5 ते 6 वर्ष अभ्यास करू मार्क म्हणजे कुठे नोकरी न लागत असल्यामुळे वापस नांदेडला आलेले आहेत आणि त्यांना दुसरा आता कोणताही पर्याय नाहीये। म्हणजे MPSC सोडल्यानंतर त्यांना कोणताही पर्याय नाहीये। तर आमचं सरसकट एकच मागणी आहे की मराठा समाजाचा OBC मध्ये सरसकट समावेश करून आरक्षण देण्यात यावं आणि आम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात। काय म्हणणं आहे तुमचं, बोला। कोपर्डी प्रकरण जे महाराष्ट्रामध्ये आम्हाला मूक मोर्चा काढण्यासाठी ज्यामुळे आम्ही मूक मोर्चे काढत आहोत, तर त्या कोपर्डी प्रकरणामधील जे काही गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि ती फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। आज मूक मोर्चे निघत आहेत, याचा अर्थ शासनानं असा घेऊ नये की आम्ही फक्त मूक मोर्चेच काढल। या मूक मोर्चाचं जेव्हा एका क्रांतीमध्ये रूपांतर होईल त्याची वाट न बघता लवकरात लवकर सरकारनं त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, ही आम्ही सगळ्या मराठा समाजाकडनं विनंती करतो सरकारला। मूक मोर्चा आहे, अन्यायाविरुद्ध आवाज आहे आमचा हा एक, आणि कोपर्डी हत्याकांडात जे नराधम दोषी आहेत त्यांना लवकरात लवकर सजा झाली पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। आम्हाला दुसऱ्याबद्दल कोणाबद्दल काही म्हणायचं नाहीये, आम्ही आमचा हक्क मागतोय बस। काय म्हणणं आहे तुमचं? हे आरक्षण आणि इतर काय कोपर्डीचा विषय आहे, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, काय तुमचा मोर्चा मागचा उद्देश काय? शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे। अजून काय? अजून ॲट्रॉसिटी जे आहे त्यामध्ये योग्य प्रकारे बदल झाले पाहिजे, तो रद्द करा असं आम्ही म्हणत नाही। 350-400 वर्षानंतर तब्बल पहिल्यांदा मराठा समाज एकत्र आलेला आहे आणि आमची प्रथम मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। आमच्याकडे गुणवत्ता असूनही आम्हाला मागे राहावं लागत आहे, त्यामुळे आम्हाला आमचा सरसकट OBC मध्ये समावेश केला पाहिजे। ॲट्रॉसिटीचा जो गैरवापर होत आहे तो नाही झाला पाहिजे, त्या कायद्यामध्ये योग्य त्या सुधारणा झाल्या पाहिजेत आणि कोपर्डीमध्ये जे हत्याकांड झाले त्या नराधमांना योग्य ती शिक्षा मिळाली, त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। योग्य ती नाही, त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। कोपर्डीमध्ये जे काही हत्याकांड झालं आहे त्यामधल्या नराधमांना अजूनही शिक्षा नाही झाली। जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्हा मुलींमध्ये, तरुणींमध्ये आपण घराबाहेरही सुरक्षित आहोत अशी भावना निर्माण होत नाही आणि जेव्हा त्या नराधमांना शिक्षा होईल तेव्हाच परत असं काही कृत्य करताना कुणाच्याही मनात 10 वेळेस विचारेल आणि कुठल्याही जिजाऊच्या लेकीकडे नजर वर करण्याची हिंमत होणार नाही। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की तात्काळ नराधमांना शिक्षा द्यावी, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण हाही आमचा एक मुद्द्याचा विषय आहे। लाखो लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे, कारण स्वातंत्र्य काळापासूनच आपल्या मराठी मागासलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात बहुसंख्येने मराठी राहतात आणि तरीसुद्धा त्यांचाच जर समाज मागासलेला असेल तर महाराष्ट्राची प्रगती कशी होईल, ती खुंटली जाईल निश्चितच। आणि त्याचप्रमाणे कोपर्डी हत्याकांडामागच्या नराधमांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि ॲट्रॉसिटी कायदा जो आहे त्याचा गैरवापर थांबला पाहिजे, अशा आमच्या मागण्या आहेत। मराठी बांधव भगिनी आज एकत्र आलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, सरकार त्यावर विचार करेलही। आणि आज आपण इथे बघत आहोत की लाखोंच्या संख्येने लोक एकत्र झालेले आहेत। आम्ही वकील या नात्याने आमच्या वकिली व्यवसायात जो अनुभव येतो तर 99% केसेस ॲट्रॉसिटीच्या ह्या बोगस सिद्ध होतात, परंतु हा जो समाजावर अन्याय होतो मराठा समाजावर ॲट्रॉसिटीच्या बोगस केसेसमुळे, तो त्याच्यामध्ये त्याचा पैशाचा अपव्यय व 2 ते 3 वर्ष हे तो कोर्टाचे खटले लढवण्यात त्याच्या आयुष्याचे नष्ट होतात। यामुळे हा ॲट्रॉसिटीमध्ये दुसरी एक गोष्ट, अँटीसेप्टरी बेलचं प्रोव्हिजन नसल्या कारणाने, सेक्शन 18चा बार असल्या कारणाने हा तो अटकपूर्व जामिनात सुद्धा पात्र नसतो व अशा खोट्या नाट्या ॲट्रॉसिटीच्या केसेसमध्ये अशा मराठा समाजाच्या व्यक्तींना नाहक जेलमध्ये जावं लागतं, त्यानंतरच तो रेग्युलर जामिनासाठी पात्र होतो। हा सगळ्यात मोठा नुकसान या ॲट्रॉसिटीच्या कायद्यामुळे आहे। त्यानंतर ह्या बोगस जे केसेस होतात यामध्ये तक्रारदाराची केस ही बोगस
सिद्ध झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध शिक्षेचे कोणतेही प्रोव्हिजन या कायद्यात नाही. त्यामुळे याचा गैरवापर हा मोठ्या प्रमाणात समाजातील प्रस्थापित मराठा समाजाविरुद्ध होतो. प्रमुख मागण्या अशा होत्या की कोपर्डीमध्ये जो अत्याचार झालेला आहे ते अत्याचार करणारे जे बलात्कारी आहेत त्यांची केस जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दुसरी मागणी आमची अशी आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा आणि मराठा समाजाला आरक्षण लागू करावं. का? कारण 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की बरे झाले देवा कुणबी झालो, नाही तर दंबेचा असतो मेलो. म्हणजे आम्ही कुणबी आहोत याचा पुरावा 16व्या शतकापासूनचा आहे. त्यानंतर 1902 मध्ये सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा पुरावे सादर केलेले होते. त्यानंतर आजही आज या महाराष्ट्रामध्ये आमचेच मराठवाड्यातल्या मराठ्यांचे पाहुणे असलेले, सोयरे असलेले विदर्भातले मराठे ज्यांच्याकडे कुणबी ओबीसीचं सर्टिफिकेट आहे, मग असा भेदभाव का असावा? ही गोष्ट सरकारच्या लक्षामध्ये येत नाही का? आणि म्हणून सरकारला ह्या गोष्टी लक्षात आणून देण्यासाठी आमच्या जे न्याय मागण्या आहेत त्यासाठी हा मूक मोर्चा आहे. आणि या मूक मोर्चाचं स्लोगन आम्ही असं ठेवलंय, प्रक्षुब्ध मनाचा निशब्द हुंकार. ह्या गोष्टी जर सरकारच्या आता लक्षात नाही आल्या तर निश्चितपणे या देशातल्या मराठ्यांचा जो काही उद्रेक आहे तो वेगळ्या रीतीनं बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे की मराठ्यांच्या सर्वच्या सर्व मागण्या या वेळी मान्य झाल्या पाहिजेत. शेतकऱ्यांची सरसकट माफी झाली पाहिजे, हे सुद्धा आमची मागणी आहे. त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊ यांचं चरित्र हनन करणाऱ्या बमो पुरंदरेला जो महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिला आहे, या पुरस्काराला महाराष्ट्रातल्या संबंध जनतेचा विरोध असताना सुद्धा हा पुरस्कार दिलाय. जर विरोध असताना हा पुरस्कार दिला असेल तर तो चुकीचा आहे. म्हणून तो पुरस्कार वापस घ्यावा अशा आमच्या मागण्या आहेत. अतिशय शोकांतिक आहे की मागील स्वातंत्र्य मिळून आज आपल्याला 65 वर्ष झालेली आहेत आणि 65 वर्षामध्ये या समाजाची एक खदखद होती, कुठंतरी एक खदखद आज कोपर्डीच्या माध्यमातून समोर आलेली आहे. अनेक प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आर्थिक याच्यामुळे होत आहे. कुठलेही आरक्षण नाही. आज शेतकऱ्यांच्या मुलांना मेजॉरिटी समाज हा शेती करतो आणि त्यांच्या मुलांना कुठले आरक्षण नसल्यामुळं त्यांना जे फायदे भेटायला पाहिजे, शिक्षणामध्ये जे काही पुढे यायला पाहिजे ते येत नाही. त्यामुळे बरंचसं काही नुकसान होत आहे. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. मराठा समाजाला 2004मध्ये सुशीलकुमार शिंदे असताना त्यांनी जो GR केला होता, त्यामध्ये GR मध्ये असं सांगितलं होतं की मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी या तिघांना आरक्षणाचा GR काढलेला आहे. या सरकारनं जर त्या GR मध्ये दुरुस्ती करून तिथं मराठा शब्द हे ॲडिशन जर केला असेल तर आमचा समावेश हा ओबीसी मध्ये सुद्धा होऊ शकतो. अथवा त्यांनी आम्हाला आमचं 16% आरक्षण हे आम्हाला वेगळं द्यावं.